आणि मी सरांना म्हणा की सरांनी झाल्यावर सांगू ते नक्कीच त्यांची पण सांगायला होत आहे. नमस्कार, मी डॉक्टर मेघा जोगदंड, मेडिकल ऑफिसर, सिडको एनआर्ट कॉर्पोरेशन हॉस्पिटल. मी बालरोग तज्ञ आहे. सध्या आपण वातावरणातला बदल बघत आहोत. नोव्हेंबर डिसेंबर महिना सुरू झालेला आहे. थंडीचं प्रचंड प्रमाण पण वाढलेलं आहे. पण मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये थोडं ढगाळ वातावरण, आज सकाळी थोडंसं पाऊस पण आलेला आहे. त्यामुळे असं जे वातावरण आहे ते व्हायरल फिवरला बऱ्यापैकी पोषक असतं. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे. ताप, सर्दी, खोकला, लहान मुलांची संख्या पण रुग्णांची वाढलेली आहे, कारण हे लक्षणं त्यांच्यामध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे हे वातावरण व्हायरल फिवरला एकदम पोषक आहे. तर कृपया सर्वांनी काळजी घ्यावी आहे नागरिकांनी. लहान मुलांना थंडीमध्ये, कारण सकाळ संध्याकाळी एकदम थंड वातावरण असतं आणि दिवसा जरा गरम होतं, कारण ढगाळ वातावरण झालेलं आहे. तर अशा वेळेला थंडीपासून संरक्षण करावं. थंड आंबट पदार्थ, तेलकट पदार्थ खायला देऊ नयेत, बाहेरचे पदार्थ खायला देऊ नयेत, ही काळजी सर्वांनी घ्यावी. आणि काही लक्षणं जाणवले तर व्हायरल फिवरचे, तर सरकारी किंवा जिथे वाटेल तिथे दाखवून घेणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जास्त रुग्ण कोणत्या प्रकारचे आणि लक्षणं म्हणजे जास्त रुग्ण थोडंसं लहान वयोगटामध्ये जाणवत आहेत, लहान मुलांमध्ये. आणि सर्दी, खोकला, ताप, 1-2 आज जरा थोडंसं छातीमध्ये घरघर अशा प्रकारचे कफ झालेला आहे, म्हणजे आपण म्हणतो निमोनियाची सुरुवात किंवा ब्रॉन्कायटिस, असे रुग्ण सध्या आढळत आहेत. जसं मी आता मगाशी सांगितलं की संरक्षण करणं थंडीपासून, आणि खाण्यामध्ये थोडंसं आपलं थंड आंबट तेलकट न खाणं, मुलांना कोमट पाणी पाजवणं, खूप तापलं तर अंग पुसून घेणं आणि थंडीपासून बचाव करणं हे गरजेचं आहे. सर्दीला कमी व्हायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे त्याला कडक पाण्याची वाफ द्यायची, सकाळ संध्याकाळ कोमट पाणीच प्यायला द्यायचं आहे. बाकी मी ते अँटीबायोटिक पण देते. ताप काही येतोय का त्याला? आज आहे. तर CBC पण करून घेऊ, पाणी पेशी बनवावी लागतील आपल्याला. नाकाटकाचा ड्रॉप काही आहे घरामध्ये, तो वापरा. 2-2 दोन्ही नाकात टाकायचं जेव्हा जेव्हा बंद असेल तेव्हा. सतत 2-3 रात्रीचं 2-3 वापरू शकता, सुरक्षित आहे.